की आता लोक मुंबईच्या डबावाल्यांना विसरतील आणि पुण्याच्या डबेवाल्यांचं नाव घेतील. तर आपल्यामध्ये एक नवीनच आता पुण्यातले डबेवाले तयार झालेले आहेत. आणि खरं सांगावं तर मी जसं म्हणजे मेसेजही केला होता की जेव्हा जेव्हा ना एखादा मुलगा शाळेत जाताना डबा विसरतो किंवा त्याला घेऊन जाता येत नाही काही कारणास्तव आणि पाठीमागून धावत येणारे त्याचे आई बाबा आई वडील जेव्हा त्यासाठी तो डबा घेऊन येतात, ते येण्यामागे जो काही त्रास झालेला असतो ना, ते आई वडील त्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत त्यांच्या. त्या मुलाला असं वाटतं की खूप सहजरित्या आईने हा डबा आणून दिलेला आहे, वडिलांनी हा आणून दिलेला आहे. पण ह्या आई वडिलांनी तो जो काही त्रास सहन केलेला आहे ते खऱ्या अर्थाने आज आपले मायबाप झालेले आहेत असं मला वाटतं. बाकीचे इतर संस्थातले जे कोणी तिथे कर्मचारी होते, बँकमधले असतील किंवा महानगरपालिकेतले होते, इतर ठिकाणचे होते, त्यांना इतका हेवा वाटला की अरे LIC एवढं करू शकते. अगदी तिथले जे पोलीसवाला होता माझ्या बूथमधला, त्याच्याशी आदल्या दिवशी मी बऱ्याच तशा गप्पा मारल्या होत्या बिझनेस रिलेटेड. म्हटलं एखादी पॉलिसी तरी आपली होणार आहे, सार्थकी लागणार आहे. आणि जेव्हा कोणीतरी मॅडम त्या डबा द्यायला आल्या, तो म्हटलं सर हॅट्स ऑफ आहेत तुम्हा लोकांना की एवढं जर तुम्ही करू शकता प्रेमापोटी, एवढं तर आमचे कमिशनर्स, आमचे मोठे मोठे ॲडिशनल कमिशनर हे लोकांवर प्रेशर टाकून, अगदी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रेशर टाकून किंवा त्यांचा जो काही वजन आहे ते वापरून सुद्धा एवढी सोय, एवढं चांगलं, एवढं प्रेम आपुलकी मिळत नाही. तर तेवढं हे सगळं आपल्याला ह्या दोघांमुळे किंवा इतर सगळे जे काही त्याच्या मागे राबत होते, अन्न असं म्हटलं की साधारण 55-56 लोक होते, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मला असं वाटतं की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये IIM मध्ये जेव्हा लेक्चर होईल ना, तेव्हा आपण पाहतो असे 2 टोपी घातलेले डबेवाले सांगत असतात की मॅनेजमेंट आम्ही कशी करतो. तसं मला असं वाटतं माझ्या लेफ्ट राईटला ते 2 टोपीवाले डबेवाले तयार झालेले आहेत. आणि आत्ताच सांगून ठेवतो की माझ्या मुलीच्या लग्नासाठी जरी अजून 15-20 वर्ष शिल्लक असली तरी इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी तुमच्या दोघांच्या खांद्यावर आहे. आत्ताच तुम्हाला ती पत्रिका पोच करतो. खूप खूप धन्यवाद.